तुमची प्रगती ज्या दिशेने तुम्हाला जायचंय त्या दिशेने योग्य तरीकेने चालू आहे का, हे 2 एक्सपर्ट कडून जाणून घ्या. कारण आयुर्वेदाचा आहार सोडून बाकीचे कोणतेही डाएट असतील तर ते अजून पण सगळे चक्रव्यूहासारखे आहेत. बरं. कोणतंही डाएट पूर्णतः सिद्ध झालेलं नाही अजून. विरुद्ध आहार नावाची एक संकल्पना आयुर्वेदात की दूध काय जरा मला दूध केळी मध दूध आणि केळी नाही खायची. दूध केळी एकत्र खाणे, मध गरम पाणी एकत्र खाणे, दुधात गुळ टाकून खाणे, गुळाचा योग्य चहा करून पिणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या विरुद्ध आहार कॅटेगरीत. गुळाचा चहा ते कट्ट्यावर तो काय प्यायचं काय मग जाऊ. आतमध्ये ज्यांनी सूज वाढेल असा आहार विहार जो व्यक्ती करतो त्याचा हार्ट खूप लवकर खराब होतो. कोणत्या गोष्टी त्या तळलेल्या, तिखट, आंबट, न पचता जेवण करणे आणि खूप जास्त गुरु म्हणजे जड पदार्थ खाणे, हे गोष्ट जास्त खाणे, वारंवार जेवण करणे, रात्रीचं लेट झोपणे, याच्याने जे इन्फ्लेमेशन होतं आतमध्ये त्यांनी तुमच्या ज्या नलिका आहेत त्या आतून ब्लॉक व्हायला सुरुवात होते. आपली आई असते ना, आई ही आपल्यासोबत कुठेही येऊ शकते, कुठपर्यंत राहू शकते जीवनात. तशी आयुर्वेद ही सगळ्या आरोग्यशास्त्राची जननी मा आहे, माता, आई आहे. तर तुम्हाला काही आजार झाला किंवा नाही झाला, सगळे आजार चालू असताना कुठेही तुम्ही ट्रीटमेंट घेत असो, कोणत्याही पॅथीत घ्या, आयुर्वेद जर तुमच्या सोबत असला तर जो काही मदत करतो त्याला हे सपोर्ट करतं आयुर्वेद, आणि जो त्रास देईल तुम्हाला त्याच्यामध्ये येऊन उभा राहतो. नमस्कार मंडळी. काय झालं, मी म्हटलं नव्हतं का की नानासाहेब मेमाणे यांच्यासोबत गप्पा मारताना आयुर्वेदाविषयी बोलताना वेळ कमीच पडणार आहे आपल्याला, कारण इतक्या 1000 वर्षांची परंपरा लाभलेला हा शास्त्रीय प्रकार आहे. सो हा नवीन एपिसोड आम्ही खास त्यासाठी घेऊन आलो आहे की अधिक विस्तृतपणे आपण आयुर्वेदाबद्दल जाणून घेऊया. पुन्हा एकदा गप्पा मारूया वैद्यराज नानासाहेब मेमाणे यांच्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. निद्रा ज्याची डिस्टर्ब आहे तर त्याचा गोंधळ सुरू होतो मानसिक. तर हा मानसिक गोंधळ हल्लीच्या वेगवेगळ्या जीवनशैलीच्या प्रभावांमुळे पण होतो. बरोबर. तर याच्या मागे आयुर्वेद कसं उभं आहे की मनाने खंबीर होण्यासाठी माणूस. हो, आपण त्याचाच विचार केला. त्यांनी सांगितलंय धी धैर्यात्मादि विज्ञान मनोदोष औषधम परम. आयुर्वेदाने तुम्हाला पूर्ण सूक्ष्म शास्त्रापासून तर स्थूल तुमच्या व्यायामापर्यंत सगळी गोष्ट त्यांनी याच्यासाठी सांगितलेली. तर आपण जसा विचार केला की सामाजिक स्वास्थ्यामध्ये मनावरती जो होणारा प्रभाव आहे त्याचं आपण सूत्र बघितले की तुम्ही समाजात या 3 व्यक्तींशी असं वागा म्हणजे तुमचं मन चांगलं भयमुक्त राहील. तसं आहाराची योजना असते जी तुमच्या मनावरती प्रभाव करते. म्हणजे जसं की एखाद्याने सिगारेट पिलं की सिगारेट पिल्याने काय होतं, सिगारेट पितो त्यावेळेस तो काय करत असतो, त्याची जी मनाची जी कमतरता आहे त्या मनाच्या कमतरतेपासून बाहेर येण्यासाठीचा केलेला तो प्रयत्न. का? कारण ती कमतरता त्याला नेहमी त्याच्या कमतरतेची जाणीव करून देत असते आणि त्याला त्या जाणीवेपासून तोडायचं असतं स्वतः. मग ते सिगरेट पिताना त्याला जाणवतं की आता मी वेगळ्या वर्ल्डमध्ये, त्याच्याशी माझं कनेक्शन नाही. मग काय होतं, तो दुसऱ्या दिवशी त्याला तो चांगला अनुभव येतो की अरे मी त्या चिंतेत नव्हतो. म्हणजे ते गांजा किंवा हे सगळं जे घेऊन काय होतं, त्याचं मन आज आणखी कमजोर बनतं. उद्या तो 2 सिगारेट प्यायचा प्रयत्न करतो. हे जे व्यसन आहे, हे व्यसन जसा माणसाच्या मनावर प्रभाव करतं तसं गव्हाच्या पोळीचा सुद्धा माणसाच्या मनावर प्रभाव, गाईच्या दुधाचा सुद्धा माणसाच्या मनावर प्रभाव. आपण हा नकारात्मक प्रभाव बघितला, पण आचार्यांनी सांगितलं गाईच्या तुपामध्ये मनामध्ये करुणा जागृत करायची शक्ती. करुणा गोष्ट ही फिजिकल नाहीये, करुणा ही मनावरती आधारित असा एक खूप मोठा सद्गुण आहे. तर गाईचं तूप खाल्ल्याने, गाईचं दूध पिल्याने त्याच्यामध्ये मॉडर्न सायन्सच्या नुसार पण आहे की ब्लड ब्रेन बॅरियर नावाचा एक ब्लॉक असतो आपल्या इथं, ते सगळ्या गोष्टींना ब्रेनमध्ये प्रवेश देत नाही. काही विशिष्ट गोष्टींनाच अलाव करतं ब्रेनमध्ये जाण्यासाठी. त्याच्यामध्ये गाईच्या दुधाचा आणि तुपाचा रोल. आयुर्वेदाने असं सांगितलंय आणि मॉडर्न सायन्स पण त्याला सपोर्ट करते की गाईचं दूध, तूप हे ब्रेनमध्ये जातं एक हेल्दी लिपिड नावाने, आणि ब्रेनमध्ये जाऊन सगळ्या इंद्रियांचं केंद्र हे ब्रेन आहे आपलं. तिथं येऊन ब्रेनला असं पोषण देतं, अशी स्निग्धता देतं की ज्याच्याने एक ओज नावाचा घटक आहे जो करुणेसाठी आवश्यक असतो. ओज ज्याचा ओज सुधारतो, त्याच्या मनात दुसऱ्यांच्या विषयी स्नेह आणि करुणा जागृत होते. स्नेह करुणा का आवश्यक असते, आपण म्हणतो ना त्याला की सह अनुभूती. अनुभूती मला माझ्या जीवनात येते
पण त्याच्या चपलांमध्ये पाय घालून मला त्याला काय दुःख होतंय त्याची अनुभूती ज्याला येते तो असतो सह अनुभूती. आणि Correct. सह अनुभूती हा खूप सद्गुण आहे मोठा, हम्म. जो आजच्या काळात लॅकिंग आहे. करेक्ट. सह अनुभूती हा खूप मोठा गुण आजच्या काळात लॅकिंग आहे. कारण की आहार विहाराची योजना, आहार म्हणून आपण पॉझिटिव्हली विचार करत होतो की सत्वगुणी जो आहार असतो ना, सत्वगुणी आहारामध्ये मनाच्या शांततेसाठी खूप फायदा होतो. जसा व्यसनांचा मनाच्या कमजोरीला फायदा होतो की मन कमजोर बनतं माणूस आणखी व्यसनाच्या आहारी जातो, तशा सद्गुणी आहाराने माणसाचं मन स्ट्रॉंग बनतं. आयुसत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धना, म्हणजे मनुष्याच्या मनाचं सत्वाची स्ट्रेंथ ही बढते सत्वगुणी आहार. सुखप्रीती, मग ज्याचं मनाची स्ट्रेंथ चांगली तो माणूस स्वतः सुखाचा अनुभव करतो. म्हणजे माझ्या जे मनाची सुखाची अनुभूती आहे, मनो अनुकूल वेदनीयम सुखम, मनो प्रतिकूल वेदनीयम दुःखम. मनाला जी अनुकूल संवेदना असते तिला म्हणतात सुख, मनाची जी प्रतिकूल संवेदना असते तिला म्हणतात दुःख. बरोबर. म्हणजे मनुष्याला त्याच्या मनाला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आहाराची योजना करणं किती जास्त आवश्यक आहे हे याच्यातून सिद्ध होतं. म्हणून सात्विक आहार हा मनाच्या स्ट्रेंथसाठी खूप आवश्यक घटक आहे. तिसरं आपण बघितलं अध्यात्म साधना, धी धैर्यात्मादि विज्ञानम मनोदोष औषधम परम. मनाच्या दोषांचं परम औषध आहे अध्यात्म विज्ञान, कारण त्याच्यात आपण गोष्टींना ॲज इट इज जाणतो. त्याच्यामध्ये गेल्यावरती मग आपल्याला सहअनुभूती, करुणा, नम्रता, सगळ्यात महत्वाचा आयुर्वेदामध्ये मनाच्या आजारांना खूप मोठं स्थान दिलंय. त्याच्यात मनाचा आजार दूर करण्यासाठी पहिला जर त्यांनी काही सोल्युशन सांगितलंय ते सांगितलंय देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम. म्हणजे जे देवाचं स्थान आहे, द्विज म्हणजे जे एक्सपर्ट लोक आहे, त्यांच्या फील्डमधले एक्सपर्ट आहे, आई वडील आहे तुमचे, त्याच्यानंतर तुमच्यापेक्षा मोठे लोक आहे, गुरु लोक आहे, किंवा गोमाता आहे, गाय, या सगळ्यांना त्यांनी सांगितलं की जो माणूस त्या सगळ्यांचा सन्मान करायला सुरुवात करतो त्याच्या मनाची स्ट्रेंथ लगेच वाढायला. अच्छा. बाकी त्यांनी औषध दिले, ब्राह्मी वगैरे सगळे त्यांनी दोषांच्या नुसार औषधे दिलीत, पण त्यांनी सांगितलंय यांचं पूजनम आणि मग तत्वबोध, म्हणजे गोष्टी काय आहेत, हा बॉस माझ्या जीवनात का आलेला आहे याचा तत्वबोध ज्याला होतो, जो मनाचे श्लोक रामदासांचे जे आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे, जीवन चरित्र, या सारख्या गोष्टींमधून आपल्याला त्या तत्वबोध होतो. महाभारतातून तत्वबोध येतो की माझ्या जीवनात ही परिस्थिती का आली, तो माझं शोषण करण्यासाठी निवडलेला एक घटक आहे की बळजबरी माझं शोषण करतोय, हे जाणण्याची क्षमता तत्वबोधाने होते. म्हणून हे काही फक्त साधूंनी करायची गोष्ट नाहीये, ही भारतामध्ये प्रत्येक माणसाला या गोष्टींचा बोध असायचा. आणि आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इतक्या पुढे गेली, सगळे लोक तसंही ज्ञान घेत असेल, मग त्यांना जर ज्ञान मिळवायचंच आहे तर तुम्ही ह्या तत्वबोधाचं ज्ञान घ्या की तुम्ही कोण आहेत, बरोबर, तुमच्या तुमच्या आजूबाजूचा समाज कोण आहे आणि तुमचं कर्तव्य काय आहे. आणि हे कृतज्ञतेच्या भावात जर असेल त्या मनाची स्ट्रेंथ खूप जास्त वाढते. याचं ट्रेनिंग आयुर्वेद द्यायचा प्रयत्न करतो. आणि मग तुम्हाला आहार विहार त्याच्यानुसार तुमच्या प्रकृतीच्या अनुसार, कारण पित्त प्रकृतीचा सत्वगुणी आहार वेगळा आहे, कफ प्रकृतीचा सत्वगुणी आहार वेगळा. अच्छा. क्वांटिटीच्या रूपाने भले पदार्थ तेच असतील, बरोबर, पण गाईचं दूध जर 200 ml कफ प्रकृतीने पिलं तर त्याला सत्वगुणी काम करेल, ते जर 700 ml कफ प्रकृतीने पिलं तर त्याला तमोगुणी काम करेल. अच्छा. म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आता तेच तुम्हाला सांगायचं आहे की आवळा नावाची एक गोष्ट आहे. आवळा हा आयुर्वेदात खूप गुणगान केलंय की सगळ्या औषधी वनस्पतींमध्ये आवळ्याचा नंबर 1 सांगितलंय त्यांनी. च्यवनप्राश तुम्ही ओळखत असाल, च्यवन नावाच्या ऋषींनी बनवलं त्याच्यासाठी. मॉडर्न सायन्समध्ये त्यांनी प्रूव्ह केलंय की आवळ्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स आहेत हे बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा खूप उच्च लेवलचे अँटीऑक्सिडंट्स आहेत. व्हिटॅमिन सी असं आहे की च्यवनप्राश सारखं 8 तास उकळवून सुद्धा जे व्हिटॅमिन सी वॉटर सोल्युबल असतं, म्हणजे उकळवलं की उडून जातं, च्यवनप्राशमध्ये आवळ्याचं व्हिटॅमिन सी उडून जात नाही, तसं त्याच्यामध्ये राहतं. अशा आवळ्याचे गुण ऐकून एका व्यक्तीने, माझा एक पेशंट आहे, त्यांनी काय केलं, सकाळी 6 चमचे, दुपारी 6 चमचे आणि संध्याकाळी 6 चमचे, की आवळ्याचे एवढे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहे, तर मी इतका आवळा खाल्ला की मला खूप फायदा होईल. एक मॅडम, त्यांनी 30व्या वर्षाच्या असतील, त्या 30-32 वर्षांचे, 3 महिने खाल्लं ते आणि माझ्याकडे काळा चेहरा डॉट घेऊन माझ्याकडे आलं. मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही असं काय नवीन चालू केलेलं आहे. त्यांनी सांगितलंय, मी सर आवळा खायचं चालू केलेलं. काय सांगता. ज्या आवळ्याने त्वचेची कांती इतकी सुधारते
त्या आवळ्याचं प्रमाण तुम्ही चुकीचं घेतल्यामुळे तुमच्या त्वचेची कांती डिस्ट्रॉय झाली त्यांनी, मग त्यांचा आवळा सोडावा लागला. म्हणजे हे सगळ्या प्रेक्षकांना हे जाणणं खूप आवश्यक आहे. तुम्ही इकडचं तिकडचं अर्धवट ऐकून जीवनामध्ये जर निर्णय घेत असाल खाद्यपदार्थांच्या विषयी, तर तो चुकीचा निर्णय आहे. तुम्हाला एक्सपर्ट कडून ते जाणून घेणं खूप जास्त आवश्यक आहे की कोणती सुपरफूड, हे सुपरफूड तुमच्यासाठी साध्य आहे का, तुम्ही कोणत्या प्रकृतीचे आहात, हे सुपरफूड तुमच्यासाठी डुपर फूड पण होऊ शकतं, जसं आवळ्याने केलेलं आहे. म्हणून मनाची हेल्थ वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही, ऍक्च्युली मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही प्रकृतीचं ज्ञान करून घ्या. प्रकृतीचा मनावरती मोठा प्रभाव आहे. ओके. मग त्याचं मनाचं शास्त्र जाणून घ्या, मग तुम्हाला फायदा होईल. तुमचे मानसिक विकार खूप मोठ्या लेवलचे असतील की समजा लाईक सिझोफ्रेनिया सारखे विकार आहे किंवा अजून काही आहेत, तिथं तुम्हाला कदाचित इंटिग्रेटेड ट्रीटमेंटची व्यवस्था करावी लागू शकते. की खूप जर तुम्ही व्हायलंट होत असाल तर त्यावेळेस तुम्हाला तत्काळ शांत करण्यासाठी काही ॲलोपॅथी औषधांची सुद्धा गरज करावी लागू शकते. तर हे पण लक्षात ठेवायचं की मनाच्या विकारांना दूर करण्यासाठी असा सर्वांगीण विचार करून आपण खूप चांगल्या पद्धतीने त्याला दूर करू शकतो. आता पुढचा जो मुद्दा आहे ना डॉक्टर, तो आजच्या गृहिणींबद्दल, स्त्रियांबद्दल आहे. म्हणजे आत्ताच्या त्यांच्या आयुष्याचे पण, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, त्यांचं जे शेड्यूल आहे की सगळ्यात उशिरा झोपणं आणि सगळ्यात लवकर उठणं हे असतं. बरंच काही अंशी पुरुषही मदत करतात वगैरे, पण रेग्युलर बाई कुठली हे असेल तर तिला हे शेड्यूल फॉलो करणं क्रमप्राप्त होतं. की सगळे झोपले का, मुलं झोपली का, औषधं घेतली का त्यांनी, त्याच्या अभ्यासाचं उद्याचं काढलं का, शाळेचं केलं का, ऑफिसचं केलं का, हे सगळं केल्यानंतर ती बाई झोपून परत टिफिन बनवायला ती लवकर उठते. बरोबर. तर या सगळ्या गडबडीमध्ये स्त्रियांचं आरोग्य हा ही मोठी समस्या झाली आताच्या काळामध्ये. या गोष्टीबद्दल जरा प्रकाश टाका की हे नेमकं कशामुळे होते आणि आयुर्वेदामध्ये किंवा जीवनशैलीमध्ये बदल करून आपण या आपल्या बहिणींना काय सांगणार आहोत. जी माता आहे, जगाची माता, बरोबर, जी सगळं आपल्या डोक्यावरती घेऊन चालते, तिला आपण दुर्गा म्हणतो. एका हातात लाटणं आहे, एका हातात पेन आहेत, एका हातात हे आहे, असं सगळे आयुध आहेत सगळी. बरोबर. तर ही जी माता आहे त्यांचं आयुष्य खरोखरच निरोगीच्या ऐवजी रोगी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे ही दुःखाची गोष्ट. मी माझ्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो की झोप त्यांची खूप कमी होते. आता काही काही कंडिशनमध्ये काय होतं ना की आहार विहार आणि निद्रा ही माणसाच्या आरोग्यासाठी खरोखर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये मी असा अनुरोध करेल की यांच्या झोपण्यासाठी जर 4-5 तास झोपताय, तर असं बघितलं गेलंय की त्यांचे पती 11 वाजता घरी येतात, तर त्यावेळेस ह्या पतींना येण्यासाठी जेवायचं पण थांबतात. तर मी त्यांना असं सांगतो की तुम्ही टेबल टॉपवर डिस्कशन करा आणि तुम्ही ॲटलिस्ट तुमचं जेवण तरी 7 वाजेच्या आधी करा. तुम्ही घरी असताना तुम्ही जेवण 7च्या आधी जर केलं तर तुमचे अर्धे प्रॉब्लेम दूर होतात. शरीराची एक जीवनशक्ती आहे, व्हायटॅलिटी आहे शरीराची. प्रकृती क्रियमानाने गुणे कर्माने सर्वशा. प्रकृती तुमच्यावरती अशी लक्ष ठेवत असते की हे शरीर कसं वाढतंय, या शरीराची आहार विहार योजना कशी चालू आहे. प्रकृती म्हणते का अरे हिने तर वेळेच्या आधीच मोठेपण केलेलं आहे, मग हिला मला द्यावं लागेल. मग प्रकृतीकडून तो हार्मोन्स बदल घडतात आणि तिच्या काही कळायच्या आत तिला मेन्सेस स्टार्ट होते. त्याला म्हणतात अर्ली मेन्सेस. हे आहार विहाराने आणि संस्कारांचा अभाव असल्याने. खुलती कळी खुलायच्या अगोदरच ती जर खुलली तर तिचं फूल खूप पटकन मुरजून जातं, जे आपण बघतो. मग पीसीओडीच्या रूपाने येतं किंवा पीसीओएसच्या रूपाने येतं. त्याच्यातला एक भाग हा आहे की तुमचे हार्मोन्स अवेळी बदलतात तुमच्या आहारामुळे, तुमच्या संस्कारांमुळे. घरात जर संस्कार नसतील राहिलेले शिल्लक, की मोठ्यांशी बोलताना जर व्यवहार आपला अपमानजनक असेल, ते छोटे मुलं बघतात, तर छोट्या मुलांमध्ये ती जी हार्मोनल जी चीज आहे, अशी जी चालणारी जी आहे ती बदलते. कारण नेचरला असं अपेक्षित नसतं, मग नेचर त्याच्यामध्ये बदल घडवून आणतो. आणि मग हे असं झालं की वेगवेगळ्या ज्या, कारण स्त्री विशिष्ट अवयव कोणता आहे, स्त्री विशिष्ट अवयव हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. म्हणजे स्त्रीवरती जो जो काही आघात होईल ना, त्या आघाताचं पहिलं प्रतिबिंब तिचं गर्भाशयावरती दिसतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जवळच्या आयुर्वेदाच्या वैद्यांकडे जाऊन त्यांची प्रकृती तपासून ह्या टॉक्सिन्सला बाहेर काढण्यासाठी पंचकर्माचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे याच्यात तुमच्या आहार विहार जरी असेल, पण त्याच्याने जे बिघडलेले आपले सिस्टम आहे
तिला परत क्लीन करण्यासाठी पंचकर्माचा खूप चांगला रोल होतो. अच्छा. तर त्या पंचकर्माने तुमच्या आजारांमध्ये आपण खूप चांगलं योगदान देऊ शकतो. त्याचा तुम्ही जरूर उपयोग करून घेऊ शकता, एवढं मी त्यांना सांगेन. आता एक फॅशन म्हणून म्हणा किंवा सल्ला देण्याची उत्सुकता म्हणून म्हणा, जो तो एकमेकाला डाएटचा सल्ला देतोय, म्हणजे हा मला सांगतो इंटरमिजिएट डाएट कर, तो मला सांगतो की किटो डाएट कर, तो सांगतो की तुझी ती दीक्षित डाएट कर. असे वेगवेगळे गोष्टींमध्ये आले. अर्थातच ते काहीतरी संशोधनाअंती आलेले डाएट्स आहेत. पण मग आम्हाला तर लहानपणापासून जे आम्ही आजी आजोबांपासून बघितलं, आम्हाला डाएटचा अर्थ डाय इट, मरेपर्यंत खा. हे सूत्र आयुर्वेद कसं बघतं आयुर्वेद याच्याकडे? हा, जनरली हे जे आहे ते सगळे जे आहार विहारचे जे वेगवेगळे आलेत की हा. हे व्हेगन डाएट आहे, परत हे असं डाएट आहे, हम्म. तर वेगवेगळे जे आहेत ते वेगवेगळ्या काळासाठी स्थल काल परत्वे आलेले असे डाएट आहेत. म्हणजे एका विशिष्ट कंडिशनसाठी त्याचा उपयोग आहे, पण तो डाएट तुम्हाला कायम नाही. जसं की लंघन आहे, आयुर्वेदात सांगितलं लंघनम परम औषधम, म्हणजे उपवास केल्याने ते एक औषधासारखं काम करतं. पण आचार्यांनी 7 ते 21 दिवसापेक्षा जास्त लंघन करायचं अलाव केलेलं नाही. पण काही लोक मी बघितलंय की एक पेशंट होती, साऊथची पेशंट. मी एकदा साऊथला व्हिजिटला गेलो तर माझ्या मित्रांच्या सोबत, त्यांच्या घरी एकादशीच्या दिवशी 26 पदार्थ बनवले होते त्यांनी. बरं. मग ते 26 पदार्थ उपवासाचे मी ते खाल्ले ते, आणि मी म्हटलं हे बनवलं कोणी? तर ते आले समोर, तर ते होते डायबेटॉलॉजिस्ट. त्यांना म्हटलं हे तुम्ही बनवलं? नाही म्हणे, माझी गुरु आहे म्हणे याच्यासाठी. म्हटलं कोण? म्हणे माझी सख्खी बहीण. म्हटलं त्या कुठे? मला त्यांना नमस्कार करायचे की उपवासाचे 26 पदार्थ कसे बनवले तुम्ही? तर ते म्हणे सर दिस इज नो मोर. म्हटलं अच्छा, काय झालं? म्हटलं किती वर्षांच्या होत्या त्या? मला वाटलं 60-70 वर्षांच्या असतील. ते म्हणे सर 34 वर्षांच्या होत्या. म्हटलं काय झालं? मग त्यांना साहजिकच विचारलं. म्हणे सर त्या एक डाएट फॉलो करत होत्या ज्याच्यामध्ये फक्त व्हेजिटेबल ज्यूस आणि एकदा जेवायचं. 88 किलोवरून म्हणे त्या 44 किलोपर्यंत आल्या. अर्ध्या. तर ते फक्त सकाळी ज्यूस घ्यायचं, फ्रुट्स खायचे, कुक्ड जास्त खायचं नाही, दूध प्यायचं नाही, तूप खायचं नाही, असं करत करत इतक्या कमी झाल्या. त्याच्यासोबत त्यांचा ब्रेन पण वॉश झाला की हे सगळे केमिकल्स आणि हे कुक केलेलं सगळं डेड मटेरियल खाऊन काय फायदा नाही, सगळं ज्यूसच घ्यायचं आपण. असं करत करत आता 88 किलोची माणूस ढोला असतो ना, बारीक झाला की त्याला पहिले 20-30 किलो तर खूप चांगलं वाटतं की तो बारीक झाल्यावरती. पण पुढचं शास्त्र संपूर्ण माहित नाही ना. अभिमन्यू सारखं चक्रव्यूहात जायचं फक्त माहिती, परत बाहेर यायचं माहित नाही ना. मग काय झालं? ती म्हणे सर 44 किलो झाल्यावरती मी नेमका 6 महिने आलोच नव्हतो भेटायला तिला. त्यांची दुसरीकडे प्रॅक्टिस होती या डायबेटॉलॉजिस्टची, बेंगलोरला होते, आणि हे साऊथमध्ये तामिळनाडूमध्ये आहे, कोईम्बतूरच्या तिकडे. तर म्हणे मी जेव्हा आलो पाहतो तर ती 44 नाही, ती 38 किलोपर्यंत आली होती. आणि मी तिला म्हटलं अगं ताई तुला आता IV ची गरज आहे, तुला मेडिसिनची गरज आहे, मल्टीव्हिटॅमिनची गरज आहे तुला. तर म्हणे तिचा ब्रेन इतका वॉश केला होता म्हणे सर, ती म्हणे मी काहीही घेणार नाही, ॲलोपॅथीचं नाही, कोणाचंच घेणार नाही, मी फक्त याच पद्धतीने राहील. आणि तिने तसं म्हणतच देहत्याग केला, पण तिने ते घेतलेलं नाही. म्हणजे असा इतका एक्स्ट्रीमला जाऊन ब्रेन वॉश करून एखाद्याचे वाट लावणं इतकं चांगलं नाही. असे आता दुर्दैवाने माझ्यासमोर असे खूप उदाहरणं आले. त्याच्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की तुम्ही कोणतंही नवीन डाएट चालू करणार असाल तर त्या डाएटचा एक्सपर्ट डॉक्टर जनरली असेल तरच त्यांच्याकडून ते समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची प्रगती ज्या दिशेने तुम्हाला जायचंय त्या दिशेने योग्य तरीकेने चालू आहे का, हे 2 एक्सपर्टकडून जाणून घ्या. कारण आयुर्वेदाचा आहार सोडून बाकीचे कोणतेही डाएट असतील तर ते अजून पण सगळे चक्रव्यूहासारखे आहेत. कोणतंही डाएट पूर्णतः सिद्ध झालेलं नाही अजून. फक्त आयुर्वेदाचा आहार जो आहे तो कारण दोषांच्या नुसार आहे. जसं दोष पोटात सूर्य उगवला की 2 तास 9 ते 11 मध्ये असतात, संध्याकाळी सूर्य बुडण्याच्या पूर्वी 2 तास पोटात असतात. त्या काळात जो जेवण करतो ते जेवण त्याला सगळ्यात चांगलं पचतं, मध्यम होईन माणसाला. मग तेच कोणी स्वतःच्या नावाने दीक्षित डाएट म्हणून दिलं, किंवा कोणी अजून कोणत्या नावाने दिलं, कोणी इंटरमिटंट फास्टिंग वरती पार नोबेल पण मिळवलं. पण तत्व त्यांनी हेच वापरलं की ते 2 तासांनी हे 2 तासांच्या वेळेत जो जेवतो त्याला त्याचा फायदा होतो, ऑटोफिजी होते, जे होतं. आयुर्वेदात त्याला लंघन सांगितलंय, लंघनाने आपले दोष पचतात. पण त्याचा एक विशिष्ट काळ असतो, त्याच्यानंतर ते करू नये. म्हणून
आयुर्वेदाचा जो आहार आहे ऍक्च्युली तुम्ही आता म्हटले की डाय इट, पोट भरेपर्यंत खात राहा. ऍक्च्युली आपल्या संस्कृतीमध्ये किचनला लॉक असायचं पूर्वी. साखर असेल तर ती सासूकडे लॉकमध्ये ठेवलेली असायची. ती त्या सुनेवर असा वचपा गाजवण्यासाठी नव्हतं. ती साखर जास्त खाल्ली तर तो मेटाबॉलिक डिसऑर्डर जे येतील सगळ्या लोकांना, त्याच्यापासून वाचण्यासाठी नॅचरली मोठ्या माणसाच्या हातात तिची चावी. तारुण्यावस्थेत माणूस काय करतो, जे गोड असतं ते खातो. ते लॉकमध्ये जायचं ना, तोंड उघडायचं कधी सकाळी, दरवाजा किचनचा उघडे त्यावेळेस जायचं जेवण करायचं. संध्याकाळी ह्या वेळेस जायचं जेवण करायचं. त्याच्या वेळेस मध्ये मध्ये खायचं नाही. त्याच्याने माणसाचं आरोग्य खूप चांगलं राहतं. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की इथं इम्पर्सनल अप्रोच हा आयुर्वेदाचा नाहीये. म्हणजे आयुर्वेदाचा व्यक्तिवादी अप्रोच आहे की प्रत्येकाची प्रकृती बघायची, प्रत्येकाचं वय बघायचं, कोणत्या ठिकाणी जन्मलेला आहे, कोणत्या ठिकाणी राहतोय, ऋतू कोणता चाललेला आहे, या गोष्टींच्या नुसार प्रत्येकाची आहाराची योजना ही वेगवेगळी असते. हो, कारण म्हणून व्यक्तिसापेक्ष आहारची योजना करणं सगळ्यात महत्वाचं आहे. मी ते पाहिलंय सर की ॲलोपॅथीमध्ये जनरल जी औषधं घेतो ना, तर ती एक कॅटेगरी, म्हणजे तुम्हाला सर्दी झाली तर तुम्ही काय घ्यायचं बरोबर, हे ठरलंय. म्हणजे 1,00,000-1,00,000 माणसं एकाच वेळी सर्दीसाठी ती गोळी घेऊ शकतात. बरोबर. पण आयुर्वेदाचं व्यक्ती सापेक्ष असल्यामुळे तुम्हाला कोणाला सर्दी झाली आहे, तुझं वर्किंग काय आहे, हा कुठे कारणाने झाली आहे, तुला कफ आहे, वात आहे, पित्त, तुझं दोष प्रवृत्ती, हे सगळं विचारून मग आल्याचं द्यायचं का अजून कशाचं द्यायचं, सुंठीचं द्यायचं काय, हे ठरतं. आणि त्यामुळे त्याचे परिणाम पण दीर्घकालीन होतात का, म्हणजे होऊ शकतं. कारण त्यांचा सायंटिफिक अप्रोच थोडा वेगळा आहे. आपला व्यक्ती सापेक्ष अप्रोच आहे, त्यांचा सिस्टीम सापेक्ष आहे. ओके. म्हणजे ताप आला तर 68% लोकांना क्रोसिन दिली की त्याचा ताप जातोच, असं आहे. तर तो अशी पद्धत असते. तर त्यांचं शास्त्राची पद्धत मॉडर्न शास्त्राची वेगळी वैज्ञानिक पद्धत आहे. आपली आयुर्वेदाची जी वैज्ञानिक पद्धती थोडीशी वेगळी आहे. अल्टिमेटली दोन्ही एकाच कार्यासाठी जातात. हो, पण काहींचे इफेक्ट्स वेगळे दिसतात, त्याच्यावरती जे रेसिड्युअल इफेक्ट्स असतात. कारण अप्रोच बदलल्यामुळे त्यांचे रेसिड्युअल इफेक्ट्स पण तसे दिसतात. आणखीन एक तुमच्या स्पेशालिटीचा जो विषय आहे, नॉन फर्टॅलिटी किंवा फर्टॅलिटी, म्हणजे वंध्यत्व, स्त्री पुरुष दोघांमध्ये मूल होण्याची एक शक्यता निर्माण होते. बरोबर. तर त्यावर कसं काय तुम्ही, आताची ही वाढीला लागली, आता IVF आणि खूप वाढलंय हे, पहिलं काही या पद्धतीचं नव्हतं. बरोबर. तर त्या गोष्टीशी कसं डील करता तुम्ही? भारतामध्ये बीज भारताचं इतकं पॉवरफुल होतं सुरुवातीला की कधी पाळी आली, कधी बाळ राहिलं आणि कधी पाळी गेली, या तीनही गोष्टी समजत सुद्धा नव्हत्या. इतक्या पेनलेस गोष्टी होत्या. म्हणजे पाळी येणं सुद्धा, मासिक स्त्राव सुरू होणं ते रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज पर्यंत, दुःखाचा बिलकुल अभाव. आता कसं आहे, आता माझ्याकडे पेशंट येतात, सर नॉर्मली 2 दिवस दुःख असतं मला, मी पेन किलर घेते. हे नॉर्मल नाहीये, हे ॲबनॉर्मल आहे. तर जे आपला जो पूर्वीचा आहार विहारची शक्ती होती त्याच्याने बीज खूप स्ट्रॉंग होतं. उदाहरणार्थ सांगतो, विरुद्ध आहार नावाची एक संकल्पना आयुर्वेदात की दूध केळी, मध गरम, दूध केळी एकत्र खाणे, मध गरम पाणी एकत्र खाणे, दुधात गुळ टाकून खाणे, गुळाचा योग्य चहा करून पिणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या विरुद्ध आहार कॅटेगरीत. गुळाचा चहा ते कट्ट्यावर तो काय प्यायचं काय, मग जाऊन इथे फेमस झालेली येवले. गुळ हा गरम आहे, गुळ हा गरम आहे, दुधासोबत चालत नाही. गुळ हा अमृत आहे, पण तो दुधासोबत नाही. दुधासोबत गेला की तो विष बनतो. म्हणून आपण पैसे कमवायचे, पण आपल्याला ह्या गोष्टींचं सुद्धा ज्ञान घेणं खूप जास्त आवश्यक आहे. मी म्हटलं ना तुम्हाला, दुर्दैव आपलं आहे की भारतात PhD झालेल्या माणसाला सुद्धा वात पित्त कफ माहिती नाही आणि 4थी झालेल्या मुलाला A to Z सगळे व्हिटॅमिन्स माहिती. हे दुर्दैव आहे भारतात जन्म घेतल्याचं आपल्याला. तर विरुद्ध आहारचं त्यांनी दुसरा कॉन्सिक्वेन्स सांगितलेला आहे, वंध्यत्व. ओके. तो विरुद्ध आहार जर टाळता आला तर विरुद्ध आहार आपल्या जीवनात आलेला आहे. सकाळी दूध, केळी, कॅलॉग्स एकत्र मिळून 2 मिनिटात नाश्ता तयार, पिलो आणि चाललो जॉबला. याच्याने लोकांची नपुंसकता वाढायला लागलेली. काही गोष्ट कशात मिसळायची, म्हणजे गुलाबजामुनच्या वरती आईस्क्रीम टाकायचं, अर्धा गुलाबजामुन करून आईस्क्रीम टाकायचं, वरती क्रीम टाकायची, परत पेड्याचं हे टाकायचं आणि ते फ्युजन स्वीट म्हणून खायचं. हा विरुद्ध आहार आहे. किंवा गुलाबजामुन खाल्ले नाही, इतकं मोठं आईस्क्रीम खाल्लं, हा विरुद्ध आहार आहे. या विरुद्ध आहाराने नपुंसकता, क्लैब्य नावाचा त्यांनी आजार सांगितलेला आहे,
तो येतो, म्हणून वंध्यत्व अशा कारणाने येतं. आपल्याकडे एक उदाहरण सांगतो की आपण वंध्यत्वाला रिझॉल्व्ह कसं करतो आयुर्वेद. तुम्हाला कळेल की किती साध्या पद्धतीने जाऊन ते रिझॉल्व्ह करतं, प्रत्येकाचं व्यक्ती सापेक्ष. एक आपल्याकडे पेशंट आली होती, 3 वर्ष झाले लग्नाला, दोघे नवरा बायको आले आणि एकदम शक्तिशाली वगैरे सगळं व्यवस्थित, असं बघून त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही त्रास नाही. आणि मग ज्यावेळेस इतिहास घेतो आपण आयुर्वेदाच्या पद्धतीने, तर त्यावेळेस त्यांच्या नाडीत असं दिसलं की त्यांना 1 वाजता झोपायची सवय. आणि आयुर्वेदाच्या नुसार रात्रीचं जागरण हे वाताला वाढवतं. वात वाढला की, कोरडेपणा वाढला की, गर्भ जरी कन्सिव्ह झाला तरी तो लगेच निघून जातो, गर्भपात होतो ऑटोमॅटिकली न कळत. तर त्यांचं तशी कंडिशन व्हायची. तर त्यांना फक्त आम्ही काय सांगितलं की तुम्ही हे 2-3 औषध घ्या जे गर्भाशयाला स्ट्रॉंग देतील, ते आहे स्ट्रेंथ देतील, पण 1च्या ऐवजी तुम्ही 10च्या अगोदर झोपा. तुम्हाला आश्चर्य होईल की त्यांनी 10 वाजता झोपायला सुरुवात केल्यानंतर 3 महिन्यामध्ये कन्सिव्ह झालं त्यांना. अशी एक पेशंट होती जिला 7 वर्ष कन्सिव्ह झालं नाही लग्न झाल्यावर, आमच्या हॉस्पिटलच्याच होत्या स्टाफ. आणि त्यांच्या हिस्ट्रीत असं दिसलं की त्यांना त्यांच्या शरीरामध्ये हीट खूप जास्त आहे. त्याला आम्ही आयुर्वेदात उष्णता, पित्त म्हणतो. पित्त वाढण्यासाठीचं जे त्यांचं फ्लुइड पूर्ण ऍसिडिक फ्लुइड होतं. त्याची कोणी जांच पण केली नव्हती, आम्ही केली तर त्याच्यात ऍसिडिक पीएच आला त्यांच्या फ्लुइडचा. आणि ऍसिडिक फ्लुइडमध्ये तुमचा शुक्रधातू पतीचा जो असतो तो जळून जातो, कन्सिव्ह होत नाही. काय कारण होतं त्यांचं पित्त वाढण्याचं? पहिलं कारण त्यांना खूप मीठ आवडायचं, दुसरं कारण लाल मिरची आणि हिरवी मिरची कच्ची खायच्या त्यांनी, आणि तिसरं त्यांना खूप क्रोध यायचा. क्रोधात पित्तम. या 3 कारणाने पित्त वाढतं. त्या पित्त वाढल्याने तुमचं फ्लुइड ऍसिडिक होतं. आता असा विचार कोणत्या ठिकाणी होईल इन्फर्टिलिटीचा? असा विचार केला, त्यांचं ते 3 गोष्टी बंद केल्या आणि त्यांना पण 2 महिन्यामध्ये कन्सिव्ह झालं. हे झालंय. अच्छा. तर महत्वाचा मुद्दा असा आहे सांगायचा की इन्फर्टिलिटीला रिझॉल्व्ह करण्यासाठी व्यक्ती सापेक्ष जर गेलं तर प्रत्येकाचं काहीतरी कारण मिळतं. आणि काही असतं असे की तुमचं शरीर सगळं चांगलं आहे, कारण पण नाहीये काहीच, सगळ्यांना 100% सगळ्यांना फायदा होतो असंही आपण क्लेम करत नाही, किंवा तुम्हाला काहीच फायदा नाही, आता तुम्ही होपलेस झाले, असं नाही. तर आपण एक वेगळ्या पद्धतीने जाऊन त्या वंध्यतेवरती खूप चांगली योजना करतो, पंचकर्मांच्या द्वारे आणि औषधांच्या द्वारे. असं म्हणतात की आयुर्वेद हा मधल्या काळामध्ये जग फिरून आला. म्हणजे पाश्चिमात्य देशात गेले, मग लोकांनी हळदीपासून सगळ्याचे पेटंट घेतले आणि आपण इकडे ॲलोपॅथीच्या मागे लागलो. आपण वेगळ्या गोष्टी काढे चाटण घेणं आपण बंद केलं आणि आपण इंजेक्शन्स घ्यायला लागलो डायरेक्ट गोष्टींचे. पण हे रेसिप्रोकेशन चालत राहणार. इथल्या मूळ भूमीवर आयुर्वेद जन्माला आला, इथल्या मूळ भूमीतल्या लोकांनी त्याला समृद्ध केलं आणि तो मग जगाला दिला, जगाने तो ऍक्सेप्ट केला. आणि आता आपल्याला कळलंय की हे जे काय आहे, जे नष्ट झालेलं किंवा थोड्या वेळापुरतं बाजूला गेलेलं जे शास्त्र आहे ते फार महत्त्वाचं शास्त्र आहे. आणि तो नव्हता असं कधीच नव्हतं. कारण आजही मला आजी किंवा आईची किंवा मावशी आत्याची आजार बरं करण्याची जी पद्धत होती ती आठवते ना. तो एखादा लेप लावणं असेल, गुडघ्यावर मार लागला तर आपण स्प्रे मारतो, रेली स्प्रे, तर त्याऐवजी तो एक लेप लावला जायचा रक्तचंदनाचा किंवा अजून कसला काय, आंबे हळदीचा लेप लावला. तर ते आयुर्वेदातनंच आलेलं आहे ना, त्यातनं आराम पडणं, तोच आयुर्वेद आहे. ते उपाय आपण करतच होतो, सोडले कधीच नव्हते आपण. आता मला ना आपल्या प्रेक्षकांसाठी 3-4 अवयव आहेत, त्या अवयव गणित मला पटापट फक्त जरा आपल्या आयुर्वेदानुसार त्याच्याशी कसं डील करावं किंवा आधी आणि पश्चात त्याचे आजार खूप बळावलेले आहेत त्या अवयवांचे. मी फक्त त्यांची नावं घेतो, तुम्ही मला त्याच्यावरचे तुमचे एकंदरीत उपाय आणि तुमचे एकंदरीत समजुती तुम्ही स्पष्ट करा. पहिलं म्हणजे हार्टचं खूप चाललंय, म्हणजे अटॅक आणि ते काय म्हणणं आहे तुमचं? खूप जास्त आहे. हार्ट हा आयुर्वेदाच्या नुसार रसधातूचा आजार आहे. पहिला जो जेवण केल्यानंतर 1 दिवसात जो बनतो त्याचा जो धातू आहे त्याला म्हणतात रसधातू. त्याचा संपर्क असलेला जो अवयव आहे तो हृदय. आणि हा हृदय जीवनभरात सदैव चाललेला अवयव आहे. पण त्याच्यावरती इफेक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत इन्फ्लेमेशन. आतमध्ये ज्यांनी सूज वाढेल असा आहार विहार जो व्यक्ती करतो त्याचा हार्ट खूप लवकर खराब होतो. कोणत्या गोष्टी? त्या तळलेल्या, तिखट, आंबट, न पचता जेवण करणे आणि खूप जास्त म्हणजे जड पदार्थ खाणे, हे गोष्ट जास्त खाणे, वारंवार जेवण करणे, रात्रीचं लेट झोपणे, याच्याने जे इन्फ्लेमेशन होतं आतमध्ये त्याने तुमच्या ज्या नलिका आहेत त्या आतून ब्लॉक व्हायला सुरुवात होते. आणि तो जो हार्टचा आजार आहे हा त्रिमर्मांवरती त्रास देतो. तो त्रिमर्म म्हणजे
हृदय, किडनी आणि ब्रेन. तर हे 3 जण आपल्या व्हायटॅलिटीला कंट्रोल करणारे अवयव आहेत. तर त्याच्यातली किडनी खराब झाली तर ब्रेन आणि हार्टवरती लोड येतो, मग ते पटकन खराब व्हायला लागतं. हार्ट खराब झालं तर त्या 2 अवयवांवरती लोड येतो, ते पटकन खराब व्हायला लागतं. म्हणून त्रिमर्मांचं संरक्षण हे सगळ्यात पहिलं आद्य कर्तव्य आहे. हार्टला बरं करण्यासाठी तर नॅचरली तुम्हाला जेव्हा अर्जन्सी येते, इमर्जन्सी येते, त्यावेळेस तर अँजिओप्लास्टी किंवा तत्सम गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात. त्यासोबत तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह ह्या गोष्टींना रिव्हर्स मारण्यासाठी आयुर्वेदात काही योजना आहे. जसे लवकर झोपणे, काही पंचकर्म आहे, काही प्रकारचे औषधी आहेत आतून खाण्यासाठी, आणि स्पेशल आहाराची योजना आहे. आणि मग मनाच्या वरती, कारण मानसिक चिंता सुद्धा एक त्याचं खूप महत्वाचं कारण आहे. तर आयुर्वेद काय करतो? आहार, विहार, जीवनशैली, निद्रा आणि चिंता मॅनेजमेंट याच्याने रिव्हर्स करण्यामध्ये फायदा करतो. अँजिओप्लास्टी केल्याने फक्त त्याची रुंदी वाढते, पण तो जो ब्लॉक करणारी जी घटक आहेत ते कधी पचत नाही. त्याला रिव्हर्स मारण्याचं काम खूप आवश्यक आहे. तर ते आपण आयुर्वेदामधून करतो हृदयाच्यासाठी. दुसरा अवयव म्हणजे आता तुम्ही म्हणालात तो किडनी. त्याचं काम मूत्रपिंड म्हणजे सगळं क्लिनिंग करणं वगैरे. बरोबर, तर त्याचं काय आता त्याचे आजार डायलिसिसवर, माझे काका डायलिसिसवर, माझा भाऊ, तर हे कॉमन होत चाललंय. तर त्या काय आहे त्याचं म्हणणं? खूप तसंच जसं आपण पूर्वी बघितलं की ट्रान्स फॅटी ऍसिड असलेल्या गोष्टी खाणे, तळलेल्या गोष्टी जास्त खाणे, चिंता खूप जास्त असणे, खूप जास्त लेट झोपणे, विरुद्ध आहाराचं सेवन करणे आणि कॉन्स्टिपेशन कायम राहणे. कारण आयुर्वेदाच्या दृष्टीने मूत्राची उत्पत्ती ही लार्ज इंटेस्टाईनमध्ये असते. लार्ज इंटेस्टाईन जिथून कॉन्स्टिपेशन झाल्याने लार्ज इंटेस्टाईनवरती प्रभाव होतो, तिकडनं जर खराब मूत्र आलं तर किडनीवरती त्याचा फिल्टरेशनला त्रास होतो. म्हणून आयुर्वेदाची औषधं किडनीवरती खूप चांगली काम करतात, कारण मूत्र कुठे निर्माण होतं याची आयुर्वेदाची जी कन्सेप्ट आहे ती खूप सायंटिफिक आहे. म्हणून स्टोनवरती काम करणारे जर औषधं तुम्ही बघितले तर आयुर्वेदाची औषधच स्टोनवरती जास्त काम करतात, कारण त्याचे ऍक्शन्स लार्ज इंटेस्टाईन पासून होते. म्हणून किडनीचा जो आजार आहे हा फक्त विचित्र आहार विहाराने पण नाही, त्याच्यासोबत जर काही औषधी असतील, एखाद्याला डायबिटीज झाला किंवा ओबेसिटी आली, मेटाबॉलिक सिंड्रोम आला, त्याला काही आजार झाले, त्या आजारांची जी औषधी असतात त्या औषधींनी आणि त्या आजाराच्या स्वतःच्या प्रभावाने किडनीवरती जास्त लोड येतो, किडनी खराब होते. आणि त्या किडनीला वाचवण्यासाठी जसं मी सांगितलं की अशा विचाराने आम्ही औषधांची योजना करतो, ज्याने काही काळापर्यंत किडनीला आपण प्रिव्हेंट करू शकतो पुढे जाण्यापासून. एकदा ती एका विशिष्ट लिमिटच्या पुढे जर खराब झाली सेल्स, तर मग त्याला रिव्हर्स मारणं खूप जास्त अवघड होऊन जातं. म्हणून आपल्याकडे वेळ कसा आहे की मी याच्यामुळे सांगू इच्छितो की आपली आई असते ना, आई ही आपल्यासोबत कुठेही येऊ शकते, कुठपर्यंत राहू शकते जीवनात. तशी आयुर्वेद ही सगळ्या आरोग्यशास्त्राची जननी मा आहे, माता, आई आहे. तर तुम्हाला काही आजार झाला किंवा नाही झाला, सगळे आजार चालू असताना कुठेही तुम्ही ट्रीटमेंट घेत असो, कोणत्याही पॅथीत घ्या, आयुर्वेद जर तुमच्या सोबत असला तर जो काही मदत करतो त्याला हे सपोर्ट करतं आयुर्वेद, आणि जो त्रास देईल तुम्हाला त्याच्यामध्ये येऊन उभा राहतो. म्हणून आयुर्वेदाची जी चिकित्सा आहे, तुमची किडनी खराब झालेली नसेल किंवा झालेली असेल, तुम्ही काही चिकित्सा करा, पण आयुर्वेद त्याच्या सोबत असेल तर तुमचं आरोग्य नक्कीच जास्त प्रमाणात सुधरवून देतं. तिसरा आणि सगळ्यात आत्ताच्या घडीला गाजलेला म्हणजे करंट बुकिंगमध्ये हाऊसफुल आहे तो अवयव म्हणजे लिव्हर. काही वर्षांपूर्वी यकृत नावाचा अवयव हा कोणाचाही खिसगंटीत नव्हता. मी तर माझ्या लहानपणापासून कधी कोणी लिव्हर या विषयाबद्दल बोलतंय हे ऐकलंच. हार्टबद्दल एक 20 वर्ष झाली मी ऐकतो, हार्ट प्रॉब्लेम आहे, हार्ट सर्जरी झाली, तसं किडनीचे प्रॉब्लेम ऐकतोय. लिव्हरचं इतकं झपाट्याने का वाढलंय सर? लिव्हरचं महत्वाचा मुद्दा तोच आहे की आहारामध्ये आपलं लिव्हर हे सगळ्यात पहिलं डिटॉक्सिफाईंग एजंट आहे. म्हणजे जे काही आपण विचित्र गोष्टी खातो ना, या सगळ्या गोष्टी जाऊन लिव्हरमध्ये जाऊन त्याचं फिल्ट्रेशन स्टार्ट होतं. काही टॉक्सिन्स असतील तुमचे, पहिले लिव्हरमध्ये जातात यकृताच्या स्थानी, आणि तिथं जाऊन त्या टॉक्सिन्सला मॅनेज करण्याचं काम लिव्हर करत असतो. आणि जेव्हा आपण बघतो की दूध गाळत असताना, चाळणीमध्ये दूध गाळतो, त्यावेळेस ती चाळणी 5 ग्लास जरी दूध गाळलं तरी थगट येतो तिच्यावरती आणि ती चोक होते. तिच्यातच जर तुम्ही पाणी गाळलं तर 1000 ग्लास जरी पाणी गाळलं तरी ती चाळणीला काही त्रास होत नाही. म्हणून तुमची आहार, विहार, व्यसन आणि निद्रा ह्या जर अशा गुरुता निर्माण करणाऱ्या असतील, चिकटपणा निर्माण करणाऱ्या असतील, तर त्या जाऊन त्या चाळणीसारखं लिव्हरला जाऊन ब्लॉक करायला. आणि मग ते जे ब्लॉक झालेलं लिव्हर आहे, असं नाहीये की यकृताल्युदर नावाचा एक खूप मोठा आजार आयुर्वेदात त्यांनी सांगितलाय पूर्वीपासून. आणि यकृत हे क्योंकि रक्त बनवणारं महत्वाचं एक मूळ अवयव आहे, त्याच्यामुळे यकृत हा पहिल्यापासून जर विचित्र आहार विहार असेल तर खराब होतो. तो
व सध्याच्या काळामध्ये त्याचं कारण लिव्हर ट्रान्सप्लांट आणि हे बाकीच्या खूप गोष्टी आल्यामुळे त्याचा बोलबाला जास्त झालाय. नाहीतर लिव्हरचा आजार हा पूर्वीपासून आहे. व्यसन करणाऱ्यांना किंवा गुरु पदार्थ सेवन करणाऱ्यांना, आहार विहार इरेग्युलर असणाऱ्या लोकांना तो त्रास होतो. आणि या लिव्हरला म्हणून प्रिव्हेन्शन इज द क्युअर ओनली. आपण जर आपली आहार विहाराची योजना केमिकल कमीत कमी असतील अशा भोजनाची केली आणि सत्वगुणी आहार विहार जर ठेवला तर आपण लिव्हरला खूप चांगलं वाचवू शकतो. आणि शरद ऋतू जो ऋतू आहे त्या ऋतूच्या काळात विरेचन नावाचं पंचकर्म असतं. तर मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगेल की तुम्ही शरद ऋतूमध्ये तुमच्या वैद्याकडे जाऊन जी आपली चाळणी आहे तिला वॉश करण्यासाठी विरेचन नावाचं पंचकर्म आहे, जे प्रिव्हेन्शन म्हणून खूप चांगलं काम करतं. लिव्हर डिटॉक्सिफाईंग टाईप. तर तुमच्या चांगल्या लिव्हरला चांगलं ठेवण्यासाठीची खूप मोठी प्रोसेस आहे ती. शरद म्हणजे ऑक्टोबर हिट जसं मगाशी. आणि विरेचन केल्याने सगळ्यांचं डिटॉक्स खूप चांगल्या पद्धतीने होतं. विरेचन हा लिव्हरच्यासाठी खूप चांगला उपाय आहे. पण त्याच्यात मग मात्र की त्याच्या कंडिशन्स असतात की तुम्ही 1 फायब्रोसिस आहे, 2 फायब्रोसिस आहे, 3 आहे, की नंतर 4ला गेले, सिरोसिसला गेले. वेगवेगळ्या कंडिशनमध्ये मग त्याची साध्य असाध्यता बदलत जाते. तर म्हणून तुम्ही आजपासूनच चांगल्या पद्धतीचं आहार विहार ठेवणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. ओके. आता चौथा अवयव जो पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे तो म्हणजे आता चालता चालता लोकांना त्याचा स्ट्रोक आणि त्याच्या झटक्याचा अनुभव येतो, जो हार्टवरून आता सरकलाय ब्रेनकडे. ब्रेन स्ट्रोक किंवा पॅरालिटिक किंवा पार्किन्सनचं प्रमाणही वाढलंय जो संबंधित आहे. तर त्या ब्रेनचं काय झालेलं आहे, म्हणजे मुळात आपण खातो ते काय आहे ऑर्गॅनिक किंवा काय खातो आपण दिवसभरात, हे जरा क्लिअर करा. म्हणजे आपण तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना, आपण खातो, तुम्ही व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा, स्पेशली व्हेजिटेरियन फूड हे सगळ्यात हेल्दी मानलं जातं. पण आजकाल ऑर्गॅनिक नावाने यायला लागलेले बाहेर की हे ऑर्गॅनिक आहार हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे. नॅचरली तो आहे चांगला. तो जर प्रामाणिकपणे ऑर्गॅनिक मिळत असेल तर आपल्यासारखे सौभाग्यशाली आपणच आहे. पण जनरली जो 98-99% जो व्हेजिटेबल्स किंवा जे प्राणी आहेत हे केमिकल्सने व्याप्त आहेत. तर तो जो आहार आहे तो खूप महत्वाचं कारण आहे आपल्या ब्रेनच्यासाठी सुद्धा. जे आपण सांगितलं की हृदयाच्या ज्या वाहिन्या असतात, नलिका, त्या आतून चोक व्हायला लागतात. जसं गटारमध्ये जर चिखल जास्त असेल, गटार पटकन चोक होते, तसं आपल्या रक्तामध्ये जर टॉक्सिन्स जास्त असतील तर सगळ्या नळ्या चोक व्हायला लागतात. मग ती ब्रेनची असो, किडनीची असो, नाही तर हृदयाची असो, त्या ब्लॉक व्हायला लागल्या की ब्लड सप्लाय कमी झाला की तिथे ॲट्रोफी व्हायला लागते, म्हणजे पोषण कमी व्हायला लागतं. मग त्यांचे जे काम आहे त्यांना पोषणच जर भेटलं नाही तर ती मेमरी कमी व्हायला लागते. आणि तिथं एक इन्फॅक्ट म्हणजे एक एरिया आहे ब्रेनचा की ज्या एरियामध्ये रक्त पुरवठा गेलाच नाही तर तो एरिया 8 तासाच्या आत मरायला लागतो. मग तो मेला की मग जे काम करायचा अवयव आहे तो काम करेन असा होतो. म्हणून मुद्दा काय आहे की मुद्दा आपल्याला सर्वांना हाच आहे की ज्या ज्या गोष्टी इन्फ्लेमेशन वाढवतील, रक्ताला चिकट बनवतील, रक्ताला टॉक्सिन्स युक्त बनवतील, अशा आहार विहार निद्रेपासून आपण दूर राहणं खूप जास्त आवश्यक आहे. ते आपण करू शकतो. आणि राहिला त्या ऑर्गॅनिक आणि याचा, तर त्यांनी सांगितलंय की जे बाहेरच्या देशांमधून येणारे फळ आहे जनरली त्याला वॅक्स लावून पाठवतात की ते वॅक्समुळे ते खूप दिवस टिकू शकतात. ते फळ न घेतलेलेच बरे. दुसरी गोष्ट आहे, कॅल्शियम कार्बाईड नावाचं एक केमिकल आहे ज्याच्याने केळं आणि आंबे यांना ते पिकवायचा प्रयत्न करतात की पटकन पिवळे होऊन लगेच विकायला सोपं. पण त्याच्यामध्ये खूप विषारी तत्व असल्याने शक्यतो तशा प्रकारचे फळं घ्यायचा प्रयत्न करायचा नाही. शक्यतो तुम्ही याच्यासाठी महत्वाची गोष्ट हीच आहे की आपल्याला आपल्या मुलांना शिकवायचं आहे. कारण आता आपल्याला जर काही त्रास असेल तो मुलांना होऊ नये, इथून पुढे खूप जास्त आवश्यकता आहे ते माहीत करून द्यायची. तर आपण त्याचा उपयोग असा करून घेऊ शकतो की आपण एखाद्या चांगल्या शेतकऱ्याच्या घरी 2-3 महिन्यातून एकदा भेट द्यायला जायचं, ज्याच्यामुळे मुलांना जाणीव होईल की केमिकलचं फळ दिसतं कसं आणि बिना केमिकलचं दिसतं कसं. ते जोपर्यंत तुम्हाला माहित नाही तोपर्यंत बाजारातून विकत घेताना तुम्हाला कसं कळेल की तुम्ही योग्य फळ घेताय की नाही. म्हणून तुम्ही ती ट्रिप करणं सुद्धा आवश्यक आहे. मुलांच्या मनात नॅचरली आवड निर्माण होईल की मला चांगलं का खायचंय. आणि तिसरी गोष्ट ही जी आहे की कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॉस्टिक सोडा असतो ना आपला, कॉस्टिक सोडा स्पेशली आपण जो सोडा भज्यांमध्ये टाकण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी खाण्याचा सोडा, तो सोडा पाण्यात टाकून 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा सोडा टाकायचा, त्याचं ते द्रावण तयार करायचं,
कोणतेही केमिकल्स टाकलेले असो नाही तर ऑर्गॅनिक असो, सगळ्या फळभाज्या त्याच्यात टाकायच्या 15 मिनिटांसाठी. तर ॲग्रिकल्चरचं एक जर्नल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी रिसर्च केला आहे की 98 ते 99% केमिकल्स त्याच्याने निघून जातात. बरोबर. फक्त खाण्याच्या सोड्याच्या पाण्यामध्ये 15 मिनिटं त्याला ठेवायचं आणि मग त्याला साध्या पाण्यामध्ये वाहत्या पाण्यात वॉश करायचं. म्हणजे परत पातेल्यामध्ये जाऊन त्याला वॉश नाही करायचं, त्याला वाहत्या पाण्यात वॉश करायचं, म्हणजे वाहून जात, तो सगळं वाहून जाईल म्हणजे बेसिनमध्ये. तर हा एक खूप महत्वाचा उपाय आपण सध्याच्या काळामध्ये वापरू शकतो आपल्या व्हेजिटेबल्सला क्लीन करण्यासाठी. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या तरुणांना आणि सगळ्यात ओव्हरऑल स्ट्रेसयुक्त असलेल्या जनतेला तुम्ही व्यसनांपासून किती हात दूर राहायला सांगाल? इथेच सांगा आता. कारण तुम्ही आपण खाण्यातच चुका काढतोय, तर व्यसन तो ओढवून घेतलेलं गोष्ट आहे. तर तुम्ही ते सांगू तर हा ऍक्च्युली जितकं बोलतो आपण तितका सोपा विषय नाहीये. कारण व्यसनावरती स्वतःच्या मनाचा तर प्रभाव आहेच, स्वतःच्या मनाचा आहे, त्याच्यानंतर मिळालेल्या अनुभवांचा आहे, बरोबर, साक्षात्कारांचा आहे, समाजाचा त्याच्यावरती प्रभाव आहे, समाज माध्यमांचा त्याच्यावरती प्रभाव आहे, पियर प्रेशरचा त्याच्यावरती प्रभाव आहे. तर म्हणून जसं आपण पूर्वी पण डिस्कशन केली की जेव्हा तुम्ही कमळाच्या पानावरती जे मेण असतं ना, त्या मेणामुळे बाहेरून येणारे थेंब मोत्यासारखे वागून निघून जातात तिथून, त्याला त्याचा काही इफेक्ट होत नाही. तसं स्वतःच्या मनासाठी काहीतरी करा. सगळ्या प्रेक्षक बंधूंना मी हे सांगू इच्छितो की स्वतःच्या मनासाठी मंत्रायते इति मंत्र हा, जर तुम्ही अध्यात्म ध्यान जर केलं तर तुमच्या मनाची क्षमता वाढेल आणि व्यसनापासून दूर राहण्यासाठी त्याचा तुम्हाला खूप जास्त उपाय होईल, खूप जास्त उपयोग होईल. बाकी औषधे 1-2 लोक तुम्हाला सांगतील की हे औषध घ्या, तुमचं या व्यसनापासून मुक्ती होईल. ठीक आहे, ते काही लेवलपर्यंत तुम्हाला मदत करेल, पण स्वतःच्या मनाचं नियंत्रण हेच सगळ्यात मोठं नियंत्रण असतं. आणि ते नियंत्रण असं सांगून किंवा असं विकत घेऊन नाही करता येत, म्हणजे ते विकत मिळत नाही. नियंत्रण हे स्वतः जर साधना केली, तर मी अनुभवातून सांगतो की तुम्ही स्वतः जर साधना केली तर तुमच्या सगळ्या लोकांचं मन नियंत्रणात येईल आणि ऑटोमॅटिकली त्याचं पुढे जाईल. म्हणून तुमचे जे येणारे मुलं आहेत, तुम्ही आता गृहस्थ व्हाल किंवा तुम्हाला मुलं होतील, त्यांना तुम्ही असे संस्कार द्या की त्यांचे मन स्ट्रॉंग राहील. मनाला कमजोर करणारे संस्कार देण्यापेक्षा मनाला स्ट्रॉंग करणारे संस्कार द्यायचे. कारण जसं शरीर व्यायामाने स्ट्रॉंग होतं आणि अग्नी सुधारतो, तसं मन गोईंग अगेन्स्ट रेजिस्टन्सेस, मनाला जे आवडतं त्याच्यापासून जर मन रेजिस्ट व्हायला लागलं तर मनाची स्ट्रेंथ वाढते. योगा पण ह्याला सहाय्यभूत आहे. तर योगा खूप चांगला सहाय्यभूत, त्याच्यातच सांगतो आपण यम नियम मध्ये ही मनाची स्ट्रेंथ तपासली जाते. योगाची सुरुवात यम नियमने होते की तुम्ही पहिलं रिस्ट्रिक्शन्स करायचे. आवडते जिलेबी ना, पण रोज खाऊ नका, तिला रिस्ट्रिक्शन करा. तर त्या रिस्ट्रिक्शनने मनाची स्ट्रेंथ वाढते. आचार्य चरक म्हणतात की जो आहार विहारचं पथ्य पाळतो त्याला 2 गोष्टी मिळतात. एक तर आजारापासून सुटका मिळते आणि दुसरं त्याच्या मनाचं नियंत्रण खूप जास्त वाढतं. म्हणून मी सजेस्ट करेल तुम्ही व्यायाम रोज करा. कोणती तरी एक गोष्ट रोज केली ना तर तुमच्या मनाचं नियंत्रण खूप वाढतं. व्यायाम त्याच्यासाठी महत्वाचा. स्थिरीकरणाम श्रेष्ठ हा व्यायाम हा, मनाची आणि शरीराची स्थिरता वाढवण्यासाठी व्यायामासारखं ह्या जगात काहीच नाही. त्याच्यात योगासन येतं, त्याच्यात तुम्ही यम नियम पाळून योगासन करा आणि त्या व्यायामाने तुमच्या मनाला नियंत्रित ठेवा. वा, हे सगळं जे तुम्ही सांगितले ते खरं तर अत्यंत थोडक्यात आहे, कारण याची व्याप्ती पाहता हे फार मोठं आहे. हा विषयच फार मोठा आहे. हा जीवनशैलीशी निगडीत आहे आणि आजच्या काळामध्ये जीवनशैली इतकी सोपी राहिलेली नाही आहे. ती मिनिटाला बदलणारी गोष्ट आहे. पण आपण सर्वसमावेशक चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही तुमचं ज्ञान घेऊन एक 18 वर्षांपूर्वी दाखल झालात भक्ती वेदांतमध्ये. भक्ती वेदांत हे असं हॉस्पिटल आहे की जे एका चळवळीतून उभं राहिले, जी चळवळ अध्यात्माशी संबंधित आहे. अध्यात्माचा प्रसार करणारे एका विशिष्ट संस्थेच्या माध्यमातून ते हॉस्पिटल चालवलं जातं लोकांच्या सेवेसाठी, रुग्णसेवेसाठी. आणि ती संस्था म्हणजे इस्कॉन. पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला काय गेल्या 20-एक वर्षांमध्ये अनुभव आलेला आहे या जो इस्कॉन पंथ आहे आणि भक्ती वेदांत ती चळवळ? तर इस्कॉनचे जे सदस्य आहेत, जसे आता माझ्यासारखे डॉक्टर्स इस्कॉनमध्ये आले, MBBS झालं त्यांचं. MBBS झाल्यावरती ते त्यांच्या गावी जाऊन स्वतःची प्रॅक्टिस करणार होते. तर त्यांना तसं बघितलं तर भक्तिवेदांत हॉस्पिटल हे डायरेक्ट इस्कॉनचं हॉस्पिटल नाही, पण इस्कॉनचे तत्व फॉलो करणारे पाळणाऱ्या डॉक्टरांनी एकत्र येऊन निर्माण केलेली ती एक संस्था आहे.
हम्म. म्हणजे ती त्यांची स्वतःची ट्रस्ट आहे त्या लोकांची, बरोबर. पण तसे तत्व फॉलो करणाऱ्या लोकांचं ते हॉस्पिटल आहे. मग त्याचं नाव भक्ती त्याचं भक्तिवेदांत हॉस्पिटल दिलंय, कारण आम्ही आमचे जे परम गुरु आहेत भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, त्यांच्या प्रेमापोटी आम्ही त्याचं नाव दिलेलं आहे की भक्तिवेदांत हॉस्पिटल. बरोबर. तर हे जे सगळे साधू आहेत, म्हणजे मी जेव्हा माझं डॉक्टरकीचं शिकत होतो त्यावेळेस बाहेरच्या डॉक्टरांच्या सोबत पण मी शिकलेलो. मी बाहेरच्या ICU मध्ये काम केलेलं आहे, तिकडे पण केलेलं आहे, सर्जरीच्या तिथं डिपार्टमेंटला केलंय. आणि जेव्हाच मी इकडच्या डॉक्टरांच्या सोबत येऊन मी अनुभव घेतलेला आहे, तर त्यावेळेस मला तो जो संस्कृतीमधला अनुभव हा खूप महत्त्वाचा मला जाणवला की इथले जे डॉक्टर्स आहे यांना पेशंट्स साधू डॉक्टर म्हणतात. म्हणजे जे डॉक्टर्स आहे इथले साधू डॉक्टर, म्हणजे की यांचे जे जीवन आहे हे जीवन सद्गृहस्थाचं जीवन आहे. तर भक्तिवेदांत हॉस्पिटलची ही विशेषता जी मी इस्कॉनच्या लोकांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये जी बघितली की हे लोक थोडेसे प्रामाणिकतेने सद्गुणांना जास्त महत्व देणारे लोक आहेत. आता कार्डियाक सर्जरी करतो जो माणूस 8 सर्जरी रोज करतो, 8 एंजिओप्लास्टी करतो, तसंही त्याला काय करायची गरज आहे, तरी तो 2 तास बसून ध्यान करतो. मग त्याची मुलं त्याला बघतात की माझे पप्पा इतकं सगळं करून ध्यान करतात, त्याची मुलं त्याला फॉलो करतात. बरोबर. आणि ही गुरुदेवांची कृपा आहे की ज्यांनी ही सगळेच लोक संन्यासीन साधू बनू शकत नाही. मग तुम्हाला गृहस्थ बनायचं आहे, तुम्हाला लग्न करायचं आहे, तर मग तुम्ही सगळे येऊन अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अध्यात्म प्राप्ती करू शकता. तर जोपर्यंत अध्यात्म शक्ती या सगळ्यांच्या मध्ये असेल तोपर्यंत हे सगळे एकत्र राहून जनाच्या कल्याणासाठी खूप चांगलं काम करतील. आणि ती अध्यात्म शक्तीचा जो स्रोत आहे तो इस्कॉन मधून त्या सर्वांना येतो. तर मी जेव्हा तिकडे BMS ला असताना जेव्हा आम्ही शिकत होतो आयुर्वेद, तर त्यावेळेस आम्हाला एक व्यक्ती होते सिनियर, ज्यांनी सांगितले की ह्या पदार्थ विज्ञानचा तुला काही उपयोग नाही प्रॅक्टिसमध्ये. आणि मी जे आत्म परमात्मा विज्ञान त्या पदार्थ विज्ञानमध्ये वाचलं, मला वाटायचं की यार याचा कसा उपयोग नाही प्रॅक्टिसमध्ये. जेव्हा मी इस्कॉनला कनेक्ट झालो तेव्हा मला कळालं की आत्मा परमात्माचा संबंध काय आपल्याशी, आणि ते आयुर्वेदाच्या पुस्तकांमध्ये सांगितलेले त्याचा काय संबंध आहे चिकित्सेशी. तेव्हा आम्हाला समजलं की मनाचा रोल फक्त ऍक्सिडेंट सोडून बाकीच्या सगळ्या आजारांमध्ये, ऍक्सिडेंट सोडून बाकीच्या सगळ्या आजारांमध्ये मनाचं योग आहे. तर मग त्या मनाला हेल्दी ठेवण्यासाठी धैर्यात्मादि विज्ञानम जे आयुर्वेदाने सांगितले ते इस्कॉन मध्ये पण सांगतात की आत्मविज्ञान हे किती महत्वाचं आहे. म्हणून आरोग्यासाठी नॅचरल ते एक योजना झाली की माझं जीवन आयुर्वेदामध्ये आलं आणि अध्यात्माशी कनेक्ट झालं. तर या दोन्हींचं एकमेकाला सहपूरक असं व्यवस्था झाली आणि ती जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने चालली पुढे. आयुर्वेद आणि अध्यात्म यांची सांगड घातली गेलेली आहे या प्रोसेसमध्ये, ज्या प्रोसेसमध्ये तुम्ही आहात. हा, आणि याच्यामध्ये कसं आहे की याच्यात कोणतंही तत्व तुम्हाला स्वतःच्या मनाने सांगितलेलं नाही. त्या तत्वाचा आधार शास्त्रात असेल ते तत्व तुम्हाला इथं सांगताय. हे मला खूप जास्त आवडलं की इस्कॉन मध्ये कोणतंही तत्व हे शास्त्रीय तत्व आहे, म्हणजे त्याला बेसिक आधार आहे. त्याच्याशिवाय दुसरं स्वतःच्या मनाने कोणी काही सांगितलेलं नाही. आणि जे त्रिकाला बाधित सत्य असतं जे शास्त्रात असतं, म्हणून त्याच्यामुळे ते आपल्याला आणखी जास्त आवडलं. वा, म्हणजे हे तुमचं जे काही वैचारिक भूमिकेतनं सामाजिक रुग्णसेवेची भूमिका तुम्ही जी मिळवली ती तशीच बहरत जाऊ आणि अधिकाधिक रुग्णांना फायदा हो तुमच्या अवतीभोवती येणाऱ्या. आम्हाला या पॉडकास्टमध्ये आज आपल्याला इथे खूप मजा आलेली आहे, कारण वैद्यराज नानासाहेब मेमाणे यांनी फार महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितलेली आहे जी आजच्या जीवनशैलीशी निगडीत आहे आणि आजचा हा मजा आली पाहिजेचा भाग त्यांनी रंगवलेला आहे. तर आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून वैद्यराज नानासाहेब मेमाणे यांना एक छोटीशी भेटवस्तू आम्ही देतोय. हे थँक्यू. एक लिखाण तुम्ही यात करू शकता आणि लेखकांच्या हस्ते काय थँक्यू. इथं आलेल्या प्रत्येक गेस्टची आम्ही इथे स्वाक्षरी नोंदवतो, म्हणजे आमच्या आठवणींमध्ये त्यांना कायमचं स्थान मिळेल. सो आपण इथे पेजवर
तर मंडळी, मजा आली पाहिजे मध्ये आज आयुर्वेद आणि अध्यात्म यांची सांगड नानासाहेब मेमाणे सरांनी घातलेली आहे. धन्यवाद. आणि जीवनशैलीबद्दल, वेगवेगळ्या आजारांबद्दल आपल्याला सजग करण्याचं काम नेहमीप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. खूप मजा आलेली आहे. अशाच वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पा घेऊन किंवा वेगवेगळ्या विषयांवरचे बोलणारे पाहुणे घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत. तेव्हा संहिता क्रिएशनचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि तिथे कमेंट करायला विसरू नका. पाहत रहा. मजा आली पाहिजे.